राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, सध्या बघू शकता आपण आपल्या शेतात आहोत. इकडे सोयाबीन आहे. इकडे सोयाबीनला पाणी चालू केलं. पाऊस पडला गेला. ऑगस्ट महिन्याच्या भाई आज 17-18 ऑगस्ट आहे. 18 ऑगस्ट आहे आज. तर पाऊस नाही. इकडे बघू शकता जे सोयाबीनला पाणी आहे ते सुकून चाललं सोयाबीन पूर्ण. पाऊस नाही, लय बेकार कंडिशन झाली पावसामुळे नसल्यामुळे. गेल्या वर्षी ह्या टायमिंगला पाऊस एवढा होता ना भाई, हे आमच्या गावचे पाणी कुलं बिलं रस्ते बिस्ते चक बंद होऊन गेले होते त्या दिवसात. आणि ह्या 1 वर्ष नंतर आज पाऊस ज्यावेळेस पडायची गरज आहे तेव्हा बघू शकता पूर्ण पाऊसच नाही पाहिजे. आणि काही बघू शकता माझी स्प्रिंकलर पाणी द्यावं लागलं. हे आपलं सोयाबीन ऐकलं होईल सोडून जाते. उसाला पाणी चालू करायचं. उसाला पाणी दिलं, एक पाणी झाले उसाचं. आता ही लगेच आणि नदीवर पण आज जाऊन मी विचार करतोय, सांग मला मोटर टाकावं म्हणजे माझ्या नदीवर मोटर टाकावं. कारण मधी पैप लागतात. इकडं अलीकडलं पाणी संपलेलं आहे. आता मधी पैप टाकायचं जर मोटर म्हणून ठरलो तर 50-55 पैप लागतात भाई. 50-55 पैप लागतात. त्यामुळे आणि काढणं अवघड आहे एखादी दिवस पाऊस पडत. कारण आता पावसाचं वातावरण पण नाही. शाळेला मी हवामान अंदाजाला साल्याला जोड्यानं मारलं पाहिजे. या साल्यामुळे नाही का हे होतंय काय, तर 15 ऑगस्टला पाऊस पडणार. 15 ऑगस्ट पासून 100% पाऊस पडतोय. मी ही सोडून देतो, ही सोडून देतो, ही सोडून देतो म्हणते. आई जवळ पडलाच नाही पाऊस, पण जाऊ दे, चला काही विषय नाही. या जवळचा पण नाही चालणार. आता टाकू मोटर, होईल ती होईल, गेली तर गेली म्हणून टेरिंग करून टाकू. काही दुसरं काय नाही भाई, हैराण होते. आणि आपलं इथं कसं आहे की इथं 1.5 एकर ऊस आहे, 1 एकरभर सोयाबीन आहे, 2.5 एकरचं इथं आपलं पूर्ण ही 2.5 एकरला पाणी भरपूर आहे. कारण इथं बोर आहे आणि ही पाईपलाईन खाली आहे. आणि खाली असल्यामुळे आता सध्या बोरचे पण पाणी कमी जात. माझ्या आजूबाजूचे सगळेच बोर भाई टोटल बंद पडल्यात आता सध्याच्या टायमिंगला नाही का. सगळ्याचे बोर बंद पडल्यात. फक्त आपला चला आहे आपला अजून इकडे इकडले 2-3. पण ह्या पट्ट्यात इथून उसापासून इकडे जिकडे पट्ट्यात तिकडले सगळे बोर बंद पडल्यात. इकडले बंद पडल्यात. फक्त मागले इकडल्या साईड चालू आहेत. आणि पाणी फुल चालले ना आपल्या तोटीच्या सध्याच्या कंडिशनला. आपल्या 8 तुट्ट्या फुल प्रेसनं चालतात. पूर्ण शिफ्ट चालते आपल्या 8 तुट्ट्या. 8 घंट्याची शिफ्ट, 8 घंट्या 8 तुट्ट्या नंबर चालते आता कंटिन्यू मध्ये एवढ्याच प्रेशरनं. थोडं वारं सुटलं म्हणून ते पाणी इकडं तिकडं व्हायले. पर ओके चालले. सोयाबीन बघू शकता कम्प्लीट भाई. कुठं आले बघा सोयाबीन, गुडघ्याच्या वरी बघू शकता. आता इकडं आपल्याला गजरा गवत काढायचे. आणि पाऊस पडत नसल्यामुळे भाई गवताचे पण जनावराला हाल उठले आहेत. पण आपल्याकडे स्टॉक असल्यामुळे काय तेवढं वाटणं. सोयाबीनची कंडिशन बघू शकता कशी आहे काही नाही आपल्या. काही बिन पाण्याचं मान आकाश टाकले बघा, सुकलेली झाली पूर्ण. हे आपलं पाणी दिल्यामुळे जरा हाय लेवल काही विषय नाही भाई. तर पाणी देऊन काढू उसाला आपले. चल वैरण काढतो आता गजरागत, जनावरला कुट्टी करतो, मग मोटर टाकायला जायची नदीला. आपल्याला आज विचार चालू आहे. कारण तिथं आता दुसऱ्याच्या जागेत मोटर टाकावं लागते आपल्याला. त्या शेतकऱ्याला द्यावं लागतात पैसे. 4,000 रुपये घ्यायला त्यानं थोडं सीझन चालवायचे. तर बघू त्याला बोलू किती घेते काय नाही, ठरवून सगळं करून मग टाकू. तुम्हाला आज दाखवतो हलका असते शेतकऱ्याचे काय नाही ती म्हणतात ना. तर रील दुसरा दिवस आहे आज. आणि अशा प्रकारे आपण इथं पैप पात्रून चालू करायचा टाईम आला. सकाळचे 6-6:30 वाजलेले. 6ला लाईट येते आपल्याकडं. आणि ह्या काही पैप असं इकडं 45 पैप लागले टोटल. आणि 800 फूट वायर लागलेला आहे अशा प्रकारे आपल्याला. कारण वायर आपण हे काही इकडून घेतलंय. इथून येते वायर, इथून येते वायर, इथं डीपी आहे आपली. ह्या काही इथून घेतले वायर. आणि इकडं आपले पाईपलाईनचं तोंड आहे. इकडून असं जातारात गेला पैप. आम्ही लय हैराण झाली भाई काल. म्हणलं तर काय तेवढं 2-3 शॉर्ट्स टाकतो तुम्हाला. शॉर्ट्स व्हिडिओ मिनी ब्लॉग करायला आपण सुरू केले मिनी ब्लॉग बनवायला. मिनी ब्लॉग भाई टॉप पडवड. काही पैप बिप असं उचलते ते लय हैराणी भाई. म्हणजे काय नाही, मी इतके दिवस टाकत नव्हतो भाई. आणि जर टाकला असतो तर आतापर्यंत माझं पाणी बिनी का नाही ओके झालं असतं रिपोर्ट. थोडं लेट पण थेट राहते. आणि उसात तण पण आले. तणनाशक मारणं चालू आहे. आणि पावसाचं पावसानं वल झालं नव्हती म्हणून ठेवतो. आता तिथं तण आले मोठं. त्या औषधानं जळतं का नाही वाटलं. खुरपायला पैसे लिहिले लागतात. त्यामुळं म्हणतो आता पाणी लगेच देऊ आज. ते जड होतं हाणावं तणनाशक, स्प्रे करा तणनाशकचा. नाप करून जळबाजूला करून टाका म्हणाला. बघूत कसं होते काय नाही. दम लागते यायला बाबा. जर भाई हो का पहिलं स्टार्टर आपलं तिथं राहत होतं. ते विहिरीपाशीच राहत होती. तिथंच गव्हर्नमेंटची विहीर आहे ती आपल्या ग्रामपंचायतची. आणि तिथून तिथं चालू करत होतो. गाडी तिथे होती. आता गाडी इथे पर सारखं मध्ये घालणं ही चांगलं वाटत नाही आपल्याला पण नाही का. लोकांचे राहणे तिथून म्हणून आता इथवर जावं लागते भाई. तिथवर चालत अर्धा किलोमीटरच्या आसपास असेल भाई. चला जायला दम लागतोय. आणि समजा मोटरीचा येऊन जाऊन डीप की आपल्या ह्याचा फेस वगैरे काही गेला सरसच लागते तासून. मग
तिथून शेतातून यावं लागते, गाडी तिथं लावते, तिथून चलत अर्धा किलोमीटर मध्ये यावं लागते, मग फेस घालावं लागते, चालू करायचं, मी इथून डबल गाडीवर ते शेतात जावं लागते रिटर्न. लय हाय राहायचा शॉर्ट आहे म्हणजे, लय अवघड आहे धंदा नाही का शेतीचा. म्हणून म्हणाल तुम्ही नोकरी सोडू नका म्हणून. शेती करत असेल तर शेती करा, नोकरी करत असेल तर नोकरीच करा. उगा शहाणपणा करू नका. हे रीलवर बघून आईला राहील शेतकरी वेळ काही राहील शेतकरी नसते. लय हैराण आहे बाई शेतकऱ्याची. हो हे म्हणजे काय लय तर रेट नाहीत, भाव नाही, काय नाही, एवढी गांड घासून बहिणीच्यात भाव देणार. हां आता तुम्हाला मेन मुद्दा सांगतो, ही एवढा दिवस का बरं आला. मी ह्या महिन्यात टाकणार होतो 11 तारखेला, 10-11 तारखेला मोटर टाकणार होतो. आज खाईत कंप्लीट 19 तारीख आज, आणि 9 दिवस बाई, 9 दिवसात आपल्याला रानाच्या तिसरी हेड आला असता म्हणा, सॉरी दुसरा हेड आला असता. उगवी पाण्यावर पाणी दिलं असतं बंद करता, 8 घंटे लेट सोडायचं सध्या. आणि हेच मायघालीचे भर उन्हाळ्यात 4 घंटे लेट सोडत होते. बोला आता 4 घंटे का शट करा होते 4 घंट्यात. मग ह्या हवामान अंदाजवालीच्या मायला झगड्यांच्या ह्याने चालले आणि उगं शेतकऱ्याची फसवणूक करत आहे जोडी. शिव्या लावल्यात मला तोंडात. आता काय बोलावं तुम्हाला भाई. हो ह्याने भाई शेतकऱ्याची खरंच फसवणूक करत आहेत. आज पडतं 19 तारखेला पडते, आता अजून एक म्हणतात अजून उद्या 19 तारखेला पाऊस पडते. हा आले तर थंडी वाजली आता, मला कळणार गेले पावसाळ्या का हिवाळ्या. तिच्या आईला सकाळी उठलो आज 5, मी कधी उठत नाही 5ला, 8लाच उठतो निवांत. एवढं सुख आहे. 8ला उठून फसकाला जात होतो पाण्याला. आणि हे ह्याच्या नादात का नाही सकाळी आज 5ला उठलो तर काय थंडीच वाजली. आहे कसं का थंडी वाजली म्हणलो, जरा त्याचा फिरला, थंडी गेली अंगातली. आता बघतो इकडे स्टार्टर बिटरचा शॉट कसा आहे काय नाही ती, तिकडून पप्पा येऊ येत नाही का. तर भाई चल धावतो पुढे सिस्टम कसं आहे काय नाही. तर भावंडू कसाही व्यू येत आहे का नाही, नातखोळा जळगाव आहे का नाही. इकडे बॅलर कशी आहेत नदीची इंग्लिश आहे का. इकडे ह्या शेतकऱ्याला पैसे द्यावं लागले मोटर टाकायला, म्हणून मी टाकणार गेलो तो. या एवढ्या उभा पैशाशिवाय काही खेळ नाही. पैसा आहे तो सगळं आहे. गांधी होना चाहिए मेरे मेन जेब में, गांधी होगा तभी तो सब कुछ होगा है. अवघड धंदा. दुसऱ्याच्या रानात आहे आता आपली मोटर म्हणतात ह्याने पैसे द्यावा इथल्याला, ह्याचं काही तर पिक ना काही शेतावर, इथून तर पैसे काढा म्हणला कडू. एका मोटरला 4000 गेलो, आता सध्या तर 3 मोटर टाकला, 3-4 टाकलतो. 4 चौघाने एक दिवस काढून नेली ती मागे 2, आता 2 टाकला, आता अजून 2 टाकतील लोक वाढ पण पावसाची पडना गेली म्हणून टाकत्यातच शॉट. इथं पाणी हो का इथवर होतं पाणी तेव्हा, आता तिथवर गेले. चला मग बाई भेटू असंच